जागतिक युद्धापासून ते आत्तापर्यंत पडलेल्या दुष्काळापर्यंत शेतकरी अतिशय अडचणीत आहे. पण या अडचणीत शेतकरी अडचणीत असताना या शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला मात्र सरकारला वेळ मिळेनासं झालेलं आहे. महागाई प्रचंड वाढलेली आहे. ऊस उत्पादक आणि कारखानदारसुद्धा अडचणीत आहेत. याच्याकडं लक्ष द्यायला केंद्र शासनाला वेळ नाही. मात्र केंद्रातील सरकार स्थिर राहण्यासाठी दुसऱ्या पक्षातील खासदार फोडाय मात्र यांना वेळ आहे. खरं तर शेतकरी जगला तर ह्या देशाचा नागरिक जगणार आहे, अन्यथा नाश होणार आहे. एवढी सगळी भयानक परिस्थिती माहिती असूनसुद्धा केंद्र शासन आणि राज्य शासनाला या आंदोलनाच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. खरं तर चुये तालुका करवीर या ठिकाणी कालपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. पदवीधर मित्र माणिक पाटील चोयेकर या ठिकाणी आंदोलन करत आहेत. आंदोलन करणार असा इशारासुद्धा त्यांनी दिला होता. मात्र आंदोलन सुरू होऊनसुद्धा आज दुसरा दिवस आहे. दुसरा दिवससुद्धा या ठिकाणी कोणीही फिरकलेलं नाही. मात्र केंद्रीय मंत्री अमित शहा या ठिकाणी येत असताना त्यांचं स्वागत मोठ्या प्रमाणात होतं. कोल्हापूरचा जावाई म्हणून जरी त्यांचं कौतुक केलं असलं तरी हे जावाईंना सासरवाडीत नेमकी काय परिस्थिती आहे, सासरवाडीतच नाही तर पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळाचं प्रमाण वाढलेलं आहे. पाऊस अद्याप आलेला नाही. या अन्नत्याग आंदोलनाला कारखानदारसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. एकूणच दूध गगा सहकारी कारखान्याचे संचालक एस बी पाटील सर आपल्यासोबत आहेत. सर, कारखानदार म्हणून आपण काय भूमिका मांडाल? आज चोय या ठिकाणी आमचे पदवीधर मित्र माणिक पाटील चोयेकर यांनी जो काही अन्नत्याग आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे तो खऱ्या अर्थानं स्वागतार्ह आहे. तसं बघितलं तर शेतकऱ्याचं आर्थिक साधन महत्त्वाचं कुठलं असेल तर ऊस. आणि आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि ऊसाला जर योग्य भाव मिळाला नाही तर या देशातला शेतकरी नक्की या ठिकाणी नागावलं जाऊ शकेल. त्याची आर्थिक स्थिती या ठिकाणी अडचण येऊ शकेल. आणि म्हणून भारत सरकारनं किंवा राज्य सरकारनं जी काही FRP किंमत आहे ती वाढवून दिली पाहिजे. आज शेतकरी पत्रात काही मिळू शकत नाही. वाढलेले खताचे दर असतील आणि या ठिकाणी मिळणारा ऊसा भाव असेल याच्यामध्ये शेतकरी पूर्णपणे आर्थिक लॉसमध्ये जातो. त्यामुळं हे जे काही आंदोलन आहे या आंदोलनासाठी आमचा पूर्णपणे साखर कारखान्याच्या वतीनं निश्चितपणे आमचा पाठिंबा असेल. जे काही सहकार्य आम्ही त्यांना देऊ शकतो. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक पांडुरंग पाटीलसुद्धा आहेत. ते शेतकरी आहेत. अनेक सहकारी संस्थेत त्यांनी काम केलेलं आहे. कसं वाटते तुम्हाला हे आंदोलन आणि एकूणच शासनाची आपल्याकडे बघण्याची दृष्टिकोन कसा आहे, काय सांगाल? आज अखेर गेले तर बरेच वर्षे साखर उद्योग हा फार अडचणीत आहे. साखर जर कारखाने जर व्यवस्थित म्हणजे ह्याच्यामध्ये जर ऊर्जेच्या अवस्थेत जर आले तर शेतकऱ्याला दर मिळेल. तुम्ही बघा सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाचं ह्या उद्योगाकडं लक्ष केंद्रित आजपर्यंत केलंच नाही. फक्त खताचे दर वाढवणे, माणसं फोडणे, ह्या पक्षातनं त्या पक्षात नेणे एवढाच त्यांचा उद्योग सुरू आहे. हा कोण उपमुख्यमंत्री, तो कोण उपमुख्यमंत्री, तो कोण मुख्यमंत्री, वरलं केंद्रातलं काय चाललं इथं लोक येतात, मंत्री येतात, काही त्यावर उद्योगावर बोलत नाहीत. तर आमच्याशी विनंती आहे, जर काकांनी जर हे म्हणजे माणिक पाटील चोयेकरांचं उपोषण जर यशस्वी नाही केलं तर हे आंदोलनाला वेगळं व्हायला लागणार आहे. आम्ही ह्या ठिकाणी चोये पाटीलचा रस्ता रोको आंदोलन करणार आहे. या 2 दिवसामध्ये आम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी आम्हाला थोडंसं त्याचं आश्वासन मिळालं पाहिजे किंवा हा शेतकरी जगला पाहिजे. तुम्हाला खताचे दर वाढवता येतात, अनेक गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये निर्णय घेता येतात. पण साखर उद्योगावर इतका अडचणीत असताना SP सरांनी सांगितले, संचालक आहेत, की अडचणीत शेतकरी आहे. शेतकऱ्याला जर वर काढायचं असेल, निसर्ग साथ देत नाही तर तुम्ही केंद्रात आणि महाराष्ट्रात बसणारे जे नेते मंडळी आहेत सर्व पक्षाचे, नुसतं दुसरे काही उद्योग नाही आहे. फोडाफोडी, ह्यो खासदार फुटला, तो आमदार फोडला, तिकडलं माणसं इकडे घेतली, इकडे माणसं तिकडे घेतली, हेच उद्योग सुरू आहे. निसर्ग साथ देण्यात आला आहे, पाऊस नाही. मी कालसुद्धा म्हटलं तर कर्जमाफी करत असताना की आज आंदोलन याच्यामध्ये विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित विरोधी पक्ष नेते करणार आहेत. पण माझं असं म्हणणं आहे, पीक कर्ज संपूर्ण ह्या ठिकाणी माफ झालं पाहिजे. का त्या ऊसाचा इतकं नुकसान झालेलं आहे की त्यात न भरून निघण्यासारखं आहे. नक्कीच. खरं तर जनतेला जगणं असंही झालेलं आहे. पांडुरंग पाटील यांनी आपल्या वेदना इथे व्यक्त केलेल्या आहेत. मात्र शासनाला त्याचं काही फरक पडत नाही. एकूणच येथील पालकमंत्री असतील, ह्या मतदारसंघाचे आमदार असतील किंवा ह्या जिल्ह्यातील सर्वच मंत्री असतील, त्या मंत्र्यांना याकडे लक्ष द्यावं असं का वाटत नाही, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित आहे. माझ्यासोबत ग्रामपंचायत सदस्य अनिल मगदूम आहेत. काय सांगाल तुम्ही या आंदोलनाबद्दल? या आंदोलनाला सर्वप्रथम आम्ही ग्रामस्थाच्या वतीने आणि ग्रामपंचायतच्या बॉडीच्या वतीने पाठिंबा देत आहोत. खरोखर एक चांगला निर्णय आमच्या काकांनी घेतलेला आहे. तर सुयेचे शेतकरी सर्व शेतकऱ्यांनी आम्ही उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिलेला आहे. आणि खरोखर साहेबांचं काही चुकीचं नाही आहे.
कारखानदाराचा आणि आमचा शेतकऱ्यांचा काही मुळे प्रत्येक वर्षी वाद होत होता. प्रत्येक वर्षी आंदोलने, गाडाफोड्या, रक्त सांडणे, पोलिसांचा लाठीमार प्रत्येक वेळी आमच्या लोकांनी भोगला आहे. मागच्या आंदोलनात 35 लोक आमची तुरुंगात होती. प्रत्येक वेळी हेच करतो बसूया काय, त्याच्यावर एक तोडगा काढण्यासाठी माणिकराव साहेबांनी आमच्या एक चांगला निर्णय घेतला आहे की कुठंतरी मिटावं. प्रत्येक वर्षी आंदोलन न करता समय एक तोडगा निघावा यासाठी आंदोलन घेतले आणि त्याला आम्ही पाठिंबा आहे आमचा सगळं काम. खरं तर जागतिक युद्ध थांबलं असलं तरी ह्या जनतेच्या मध्ये काय वेदना आहेत हे समजून नाही घेतल्या तर आमदार खासदारांना सुद्धा जगणं मुश्किल होईल असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे. माझं असं मत आहे की हे अन्नत्याग आंदोलन याच्याकडे शासनानं लक्ष द्यावं. शेतकरी आणि कारखानदाराच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे लक्षात आणावं. अन्यथा युद्धासारखीच प्रसंगी आली तर नवल वाटायला नको. प्रशांत चोयकर, आवाज इंडिया, कोल्हापूर.